नाव आहे सुरुची. उत्तन्नपाद म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येक जीव उत्तन्नपाद राजा आहो आणि प्रत्येकाला दोन पत्न्या आहेत. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. सुरुची म्हणजे आवड, प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची आवड आहे म्हणून सुरुची. आणि दुसरी पत्नी सुनीती, जिची नीती चांगली आहे ती सुनीती. बहुतेक जीवाला दोन्हीही जीवाकडे आहे, एक चांगली नीती आहे आणि दुसरी एक चांगली आवड आहे. पण या सुनीतीपेक्षाही माणसाला जास्त काय आवडते तर सुरुची आवडते. म्हणून त्या उत्तन्नपाद राजाला सुनीती नावडती होती आणि सुरुची ही आवडती होती. सुरुचीचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे उत्तम. आणि सुनीतीचा मुलगा आहे, तिचं नाव आहे ध्रुव. आणि ध्रुव बाळाची कथा या ठिकाणी सांगितल्या जाते. ध्रुव बाळ अगदी लहानसे ध्रुव बाळ, अगदी 6 वर्षाचे ध्रुव बाळ. सुनीती माता आवडत नव्हती उत्तन्नपाद राजाला. जास्त प्रेम करत होता महाराज तो सुरुचीवर. आणि एक वेळचा प्रसंग आहे, उत्तन्नपाद राजा सिंहासनावर बसलेला आहे आणि तेवढ्यात त्याचा उत्तम नावाचा मुलगा त्याच्या मांडीवर बसला. तेवढ्यात ध्रुवानी पळत यावं, वडिलाच्या मांडीवर बसावं, ते सुरुचीनं बघावं, सावत्र आईनी बघावं, तिनं पळत यावं आणि त्या ध्रुवाचा हात धरावा आणि त्याला ढकलून द्यावं. वडिलाच्या मांडीवर तिनं बसू दिलं नाही आणि सांगितलं, ध्रुवा तुला जर तुझ्या वडिलाच्या मांडीवर जर बसायचं असेल ना तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. आणि तुला जर माझ्या पोटी जन्माला यायचं असेल तर त्या देवाची आराधना कर, त्याला प्रसन्न करून घे आणि त्याला मागणं माग, देवा मला या सुरुची मातेच्या पोटी जन्माला घाल. महाराज ढकलून दिलं ध्रुव बाळाला. अगदी लहानसा ध्रुव बाळ उठून उभा राहतो, रडतोय, अरे माझ्या सावत्र आईने मला ढकलून दिलं, लोटून दिलं आणि ती म्हणते तू त्या देवाची आराधना कर, त्याला मागणी माग, माझ्या पोटी जन्माला घाल. तो रडत रडत आईकडे येतो, सुनीती मातेकडे येतो. सुनीती माता त्याला जवळ घेते. अरे काय झालं आई, काय सांगू तुला, मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचं होतं, माझ्या सावत्र आईने मला ढकलून दिलं, नाही बसू दिलं. ती म्हणते माझ्या पोटी जन्माला ये, ती म्हणते देवाला प्रसन्न करून घे. आई सांग ना ग आई, तर देव मला कुठं घेते. अगदी लहानसा ध्रुव बाळ देव भेटावा अशा प्रकारची इच्छा अंतःकरणात निर्माण करतो. आई सांग ना ग, आई सांग ना तू भगवान परमात्मा कुठं असेल, आई मला भेटायचंय त्याला. आईने सांगितलं, बाळा अरे लहान आहेस. जे योगी अट्टहास करतात, रात्रंदिवस महाराज त्या भगवंताची आराधना करतात, अशांच्या तो स्वप्नातही कधी जात नाही. बाळा अरे तू लहान आहेस, 6 वर्षाचा आहेस. नाही आई सांग ना मला. अंतःकरणात इच्छा निर्माण होते, हे आई सांग ना ग, तो भगवान परमात्मा मला कधी पावेल, कधी माझ्यावर कृपा करेल, कधी मी उद्धार पावेन, कधी मी उद्धार पावेन. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान. आणि असं अंतःकरण बोलत होतं की कधी माझा उद्धार होईल, कधी मी त्या देवाला भेटेल, कधी तू भगवान परमात्मा मला भेटेल. हे काना हे कन्हैया, अरे कधी मला तुझी प्राप्ती होईल, कधी मी येईल तुझ्याकडे आणि तू कुठे हरवलास माझ्यासाठी. हे भगवंता हे कन्हैया, तुझ्या माझ्या भेटीसाठी.
भगवान मला कधी भेटेल हे कन्हैया, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हारे भेट दे ना मला, आई सांग ना ग तू कानात, तो भगवान परमात्मा मला कधी भेटेल. आईनं सांगितलं, बाळा अरे तसा तो भेटत नाही, तो काही घरी भेटत असतो का, त्याला वनात जावं लागतं. आणि तू तर अगदी लहान आहेस, एवढ्या लहानपणी लहान वयामध्ये तुझ्याकडून होणार नाही. अरे त्याची साधना करावी लागते, त्याची आराधना करावी लागते, वनात निघून जावं लागतं. आई करेन मी, तो जर मला भेटत असेल तर मी वनात जाईल. आणि अगदीच लहानसा भगवान ध्रुव बाळ, 6 वर्षाची ध्रुव बाळ निघतात महाराज भगवंताची आराधना करण्याकरता. जात असताना मधात नारदांची भेट होते. नारद महर्षी अनुग्रह देतात आणि द्वादशी अशा प्रकारचा मंत्र त्यांना सांगतात की हे ध्रुव बाळा तू काय कर, तो 12 अक्षराचा मंत्र तू जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर. परीक्षा घेतली बाळाची, परिपक्व झालेलं बाळ आहे, इच्छा निर्माण आहे, देव भेटावा. आणि काय कारण, फक्त वडिलाची मांडी पाहिजे, मला वडिलाच्या मांडीवर बसायचं एवढी जागा पाहिजे, त्याकरता देवाची प्रार्थना. महाराज वनामध्ये निघून जातात. वनामध्ये निघून गेल्याच्या नंतर कठोर अशा प्रकारची तपश्चर्या करतात. पहिला महिना निघून जाते. पहिला महिना परिपूर्ण झाला, जप चालू आहे, मंत्र चालू आहे. दुसऱ्या महिने अन्न सोडलं, फक्त पाणी ग्रहण करायचं, देवाची आराधना करायची. दुसरा महिना निघून जातो, आता पाणी सोडलं, अन्न पाण्याचा त्याग केला, फक्त आता जो वारा आहे, वायू आहे, त्या वायूवर जगायचं, हवेवर श्वासावर जगायचं. पाहता पाहता महाराज श्वासही बंद करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात भगवान परमात्मा महाराज ध्रुव बाळाच्या समोर प्रगट तो भगवान परमात्मा होतो. पाहता पाहता तो भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये प्रवेश करतात. मंत्राचा जप चालू आहे, भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाले आणि तेवढ्यात लुप्त झाले आणि समोर प्रगट होतात. आणि त्यांच्या गालाला महाराज भगवान परमात्मा शंख लावतात. एकदम ते जागे होतात, पाहतात तर भगवान परमात्मा समोर उभा आहे. अगदी लहानसं बाळ भगवान परमात्म्याला पाहतं. ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, ना तरी मधुवनी दुर्वासी केले, तव कपोल शंख शिवतले. आणि मग अनुग्रह केला, आपल्या गालाला शंख लावला महाराज भगवंताने, अनुग्रह केला. आता स्तुती करता येत नाही, लहान मुलगा आहे, कशी भगवंताची स्तुती करावी, भगवान परमात्म्याची स्तुती कशी करायची. लहान तो भगवान आणि बाळ ध्रुव आहे. कपोल शंख, आपलं शंख लावला. भगवंताने त्या ध्रुव बाळावर अनुग्रह केला आणि ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याची स्तुती केली की योंत प्रविश्य मिवाच मिमाम प्रसुप्ताम संजीवयत्य शक्तिधर स्वधामनाम अन्यंश हस्तन श्रवणत्व गादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. अशा प्रकारे महाराज भगवंताची स्तुती केली. आणि मग भगवंताने महाराज सांगितलं, अरे कशा करता आला. सांगितलं, देवा माझ्या सावत्राईने मला ढकलून दिलं, माझी इच्छा आहे वडिलाच्या मांडीवर बसण्याची. तिनं सांगितलं, देवाची प्रार्थना कर, देवाला मागणी माग की माझ्या आईच्या पोटी जन्माला घाल. पण देवाने महाराज असं पद दिलं ध्रुव बाळाला, अशा पदी बसवलं महाराज ध्रुव बाळाला की आजही ते पद अजरामर आहे. महाराज आजही ते पद अजरामर आहे. आज आपण ध्रुवाचा तारा म्हणून आजही त्या ताऱ्याकडे बघतो. भगवंतानी अशी जागा दिली, अशी जागा दिली महाराज, कोणी जरी ढकलून दिलं तरी महाराज ती जागा मात्र अजरामर आहे. त्याचं वर्णन संत महात्मे करतात.
अशा प्रकारचं पद दिलं महाराज. अडळपदी बाळ बैसविला धुरू. अडळपद दिलं, आजही ते पद अजरामर आहे. आणि मग अनुग्रह केला आणि सांगितलं बाबा आपल्याला पुढं वंशाचं पूर्ण वर्णन करायचंय, वाढ करायची. आणि म्हणून ध्रुव बाळाला सांगितलं, ध्रुवा तू घरी जाऊन अशा प्रकारचं पुन्हा आपल्याला वंशाची वाढ करायची. ध्रुव बाळ घरी येतात आणि आल्या आल्या पहिल्यानं ज्या आईनं आपल्याला ढकलून दिलं त्या आईकडे जातात. आईच्या चरणावर नतमस्तक होतात. सांगतात, आई अगं कदाचित तू जर मला ढकलून दिलं नसतं तर मला देव कधीचा भेटलाच नसता. आई तुझे उपकार आहेत माझ्यावर. आणि नंतर अनेक वर्ष महाराज ध्रुवाने अशा प्रकारचं राज्य केलं. आणि याच ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. अंग नावाच्या राजाच्या वंशामध्ये वेन नावाचा मुलगा जन्माला आला. अंगाचं मंथन केलं, त्यापासून